नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। बघा, आत्ताच आलेल्या नवीन अपडेटनुसार आता लाडकी बहीण योजनेत नवीन बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे अजितदादांनी कोणती नवीन घोषणा केलेली आहे आणि या लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कोणते नवीन बदल होणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत योजनेच्या निकषामध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की योजना ही बंद केली जाणार नाही, मात्र फक्त गरजू महिलांनाच आता लाभ मिळेल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, संपूर्ण माहिती घेणार आहे ती योजनेत काय बदल होणार आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना काय असणार आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजना का महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवीन तरतूद काय केलेली आहे या योजनेअंतर्गत, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती, तसेच सरकारचा या योजनेबाबतचा काय दृष्टिकोन असणार आहे हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर माहिती समजणार नाही। चला तर मग बघूया। बघा, पहिल्यांदा काय योजनेत काय बदल होणार आहे। बघा, अजित पवार यांनी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्यात येणार आहेत आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ आता मिळेल, मात्र या आधी जे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। आणि विरोधकांनी या योजनेच्या भविष्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर अजित पवारांनी सभागृहात हे स्पष्ट केलंय की या आधी जे दिलेले पैसे आहेत ते आता परत केले जाणार नाहीत किंवा घेतले जाणार नाहीत। त्यानंतर काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींसाठी आता कर्ज योजना सुद्धा अर्थमंत्र्यांनी चालू केली आहे। बघा, अर्थमंत्र्यांनी काय म्हटल्यात म्हणजे अजित पवारांनी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेसाठी बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे आणि मुंबई बँकेने योजनेत सहभागी महिलांसाठी आता 10 ते 25 हजार रुपये कर्जाची तरतूद सुद्धा केली आहे। अन्य सहकारी बँकांनाही या अशा सुविधा द्याव्यात, त्यामुळे महिलांना आर्थिक मदतीसोबतच स्वावलंबनासाठी ही संधी मिळणार आहे। बघा, त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलंय, लाडकी बहीण योजना का महत्त्वाची आहे। अजित पवारांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेमुळे काय झाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्या। दरवर्षी सुमारे 45,000 कोटी रुपये महिलांच्या हाती जातील आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम होईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर काय म्हणले त्यांनी, लाडकी बहीण योजना ही का महत्त्वाची आहे। बघा, अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे आणि दरवर्षी 45,000 कोटी रुपये हे त्या महिलांच्या हाती लागणार आहेत। बघा, त्यांनी काय म्हटले पुढे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन तरतूद केली आहे। बघा, अर्थसंकल्पीय चर्चेत कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। 2023-24 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर आहे तो 3.3% होता आणि आता जो आहे तो 24-25 मध्ये आता 8.7% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। बरोबर, याच्या आधारित पीक नियोजन, जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प यासारख्या योजनेवर आता भर दिला जाणार आहे आणि त्यासाठी 2 वर्षात 500 कोटी रुपयांची तरतूद ही शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी आपल्या अर्थसंकल्पात केलेली आहे। बघा, त्याचप्रमाणे काय केले, लाडकी बहीण योजना ही बंद होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर भरपूर जण विचारत होते, मला कमेंट पण आले होते। तर बघा, अजित पवारांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना ही बंद केली जाणार नाही, मात्र गरज नसलेल्या महिलांना या योजनेतून वगळून जाईल आणि लाडकी बहीण योजना ही आमची आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका असं त्यांनी विरोधकांना उद्देशून सांगितलेलं आहे। बघा, त्यानंतर सरकारचा दृष्टिकोन या योजनेबाबत जो पुढचा दृष्टिकोन आहे सरकारचा हे सांगितले त्यांनी, आणि महिला सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनाने सरकारने ही योजना आणली आहे आणि महिलांना मदतीच्या पलीकडे जाऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा सरकारचा उद्देश आहे असं अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहे। बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपले गव्हर्नमेंट जॉब गुरु या युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट मिळत राहण्यासाठी। तर मग भेटूया लाडक्या बहिणींनो पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।